समोर दिसतोय पुरंदर आणि इकडे वजरगड हा झाकून गेला याच्या पाठीमागे, टेकाडाच्या पाठीमागे. आणि इथे कानिपनाथाची गुहा आहे असं आम्हाला खाली सांगितलंय. तर बघू, आम्ही ती बघण्यासाठी आवर्जून आलोय आमचं काम आटपून. आता चला, थोडी चढाई राहिली 10-15 मिनिटाची, तेवढी उरकून जाऊयात. दुःख यायला लागले, कदाचित हा टापू पण धोक्यात हरवू शकतो. नव्हतं एवढे अवघड असेल म्हणून, पण अंदाजा आता येतो या डोंगराचा हळूहळू. अरे कसलं का सरतं इथे, जबरदस्तच वाऱ्याचा वेग आणि असं जमिनीला पकडूनच चालवावं लागते. अशी थोडीशी हा अवघड टापू आम्हाला आता भेटला. आम्ही तो पार केलाय आणि आता त्या जे सुळके उभे आहेत दगडीचे डोंगर माथ्यावरती आम्ही पोचतोय. आत्ता ते काळझरीतून आम्ही निघालोय. काळझरी या गावातून त्या डोंगराला त्या पायथ्याला तिकडे गाडी लावली एका वस्तीजवळ आणि आता हा सगळा डोंगर चढून वर पोचतोय. आणि आम्हाला असं दृश्य बघायला मिळतं. इथं वाळलेलं गवत, त्याच्यातून त्रिभुवन नुकतंच फुटलेलं गवताचे भाग डोकावतायत हळूच. माझ्या गावाकडून पाहिलं तर हा जो दिसतोय ते पुरंदर अख्खा दिसतं तिथून वातावरण क्लिअर असल्यावर. तर हा जो भाग दिसतोय समोरचा, तर तो एक अंगठ्याचा असा, आपण समोर असा अंगठा केल्यानंतर जसं दिसतं आपल्याला, तसं ही दगडाची आकृती लांबून अशा अंगठ्यासारखा त्याचा भास होतो. या सुळक्यांपासून खाली इकडे असं एक पठार आहे मोठं, असं मला दिसत असेल. सपाट जागा, इकडे खंडाळ्याचा प्रदेश, वीर धरण, इकडे मांढरदेवीचा डोंगर, तिकडे बोर भाग
बराच प्रदेश इथून नजरेखाली येतोय. आता आम्ही इथं पठारावर आलो होतो. आम्हाला तिथे पाठीमागे एक पांढरं थडगे वजा थोडक्यात एक समाधी वगैरे काहीतरी असावं तिथं. नक्की काय माहिती नाही आम्हाला काय ते, पण ते आम्हाला तिथं दिसलंय. कदाचित इथे कुठल्या तरी देवाचं देवस्थान किंवा कोणाची तरी समाधी असावी. इथे हा पठारी प्रदेश दिसतोय आणि इकडे या जोडपांनी आच्छादलेला हा बाले किल्ल्यासारखा जो भाग आहे. जवळपास तासाभरापूर्वी आम्ही प्रवास सुरू केला होता आणि आता या मेन सुळक्याजवळ आम्ही जस्ट पोहोचलोयच. बघूया आता काय काय पाहायला मिळते आपल्याला. आता आम्ही झाडींना वेढलेल्या एका वाटेवर आहोत. आता वाट काढत काढत आम्हाला जायचंय. बघूयात गाना. प्रत्येक पाऊल सावध टाकत आहे. वाट इथूनच दिसते, मळलेली दिसते वाट. अरे बापरे, जबरदस्त व्ह्यू आहे इथून. भीती वाटते, वाकून चालावं लागतं अक्षरशः. हीच वाटे का ना. थरारक असा अनुभव, थरारक अनुभव म्हटलं नवीन जागेचा. या अशासाठी इथं वन्य प्राणी जर असतीलच तर सावध होतील, आमच्यापासून दूर पळून जातील. ते दिसतंय काहीतरी, बघूया. ते गुहा दिसते. अरे बापरे, आत जाण्याचा मी रिस्क नाही घेऊ शकत. तर काय दिसत नाहीये सध्या. चला पुढे जाऊयात. आणि इथं आता गवताचा भाग सुरू झालाय म्हणा. पाऊल जपून टाक. हो असंच. हा ना. आणि इथं आम्हाला एक पांढरा ध्वज दिसतोय आणि इथं ही एक गुहा दिसते या दगडामध्ये. ते पिंपळाचं झाड इथंही सोबतीला दगडाच्या. आणि हे कानिफनाथांचं स्थान आहे असं वाटतंय. ते म्हणलं होते झोपून जायचं आतमध्ये असं आणि परत तसंच माघारी यायचं. आम्हाला गावामध्ये सांगितलं होतं की या ठिकाणी एक छोटीशी जागा आहे, तिथं माणूस आतमध्ये असं झोपूनच जावं लागतं आणि तसंच माघारी यावं लागतं. बघूयात आता आपल्याला किती आत जाता येते. ते उत्सव वगैरे होत असावा. हार दिसत आहेत, त्यानंतर घंटा दिसते. बापरे, मुळ्याही दिसतात दगडातून आलेल्या. अंधार आहे खूप इथं. तर इथं कुठल्या बाजूला जायचं आणि कुठल्या नाही. गाना संपली. जातोयस का? नाही बाबा. पवित्र स्थान दिसतंय पण इथं अरे बापरे जाऊ शकत नाही. एवढी कमी जागा आहे. बसणारच नाही. नाही नाही नाही, मी तर नाही बसू शकत असं वाटतंय. चला, मला वाटतंय आपण इथून आता पुढे जायला हरकत नाही. हा बघ काय दिसतंय का? काहीच नाही अरे, एवढंच आहे पाहू फक्त. हे नाही पाहू, इथंच संपलंय. होय.
इथं संपली एक. थोडंसं धाडस केलं म्हणून आपण आलो नाहीत वर. तर आत्ता इथं गावात सांगितल्याप्रमाणे कानिफनाथ यांच्या गुहा किंवा कानिफनाथांचं मंदिर वजा इथं बाग आहे, तिथं पोचलो. तर आम्हाला इथं आत काय जाता येत नाही, अशी अगदी थोडीशी जागा आहे. हा असा पुरंदरचा वज्रगडपासून पुढे आलेला भाग, शेवटचा हा दगडांचा सुळका, जो मी मागाशी सांगितलं की आमच्या गावातून अंगठ्यासारखा दिसतो असा डोंगर, तुम्हाला मी दाखवीन तो त्याचा व्ह्यू आमच्या तिकडून. आणि अशी वनश्री आजूबाजूला पसरलेली. पुढे सासवडचा परिसर, इकडे जेजुरी. आम्ही आता या ठिकाणाचा निरोप घेतोय आणि इकडे या बाजूला जायचा प्रयत्न करतोय. अजून काय पुढे पाहायला भेटतंय का, तर चला तर बघूयात काय भेटतंय पाहायला. समोर दिसतोय हा वज्रगड, पुरंदरचा पुढे आलेला भाग. या इथे जरा वाटची आम्हाला ही दिसत नाही, पाऊल वाट दिसत नाहीये, त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आता माघारी फिरायचं आलेल्या वाटेनं आणि पुढे बघूयात काय आणखी आपल्याला पाहायला मिळतं ते. चला. आलो बाहेर एकदाच आम्ही तिथून. 5 मिनिटाचा पण नाही रस्ता तिथून, पण आता हिरवळीमुळं जाम झाली वाट. बघूया आता हा भाग चढायचा प्रयत्न करायचा आहे. जो अंगठ्यासारखा आमच्याकडून दिसणारा हा टापू टापू नाही भाऊ, टर्की करणारा एकदम मला तर जबरदस्त आता view इथनं आहे पण इथनं. भीती वाटते राय. ढग बघ ना कसे पडतायत आपल्या समोरून. भाऊ अरे दगडी बघ ना यार. बघतोय का ना म्हणूनच चल म्हणतोय तुला. पहिला जाणारा गाडी असंच जात असेल. असंच जात असणार आहे तर. आणि मग वरती मग दोर घेऊन जाणार, मग तिथं बांधणार. हा ना, कसं आहे प्रत्येक जीवाला मृत्यूची भीती असतेच, पण जर काही असं पाहायचं असेल अद्भुत असं तर थोडीशी रिस्क घ्यायला हरकत नाही. आपले कुवत बघून रिस्क घ्यायची. रिस्क घ्यायची म्हणजे याचा अर्थ मी रिस्क घेण्याला प्रोत्साहन देत नाही. आम्ही कुठल्याही रिस्कसाठी प्रोत्साहन देत नाही. आपल्या जबाबदारीवर ट्रेक करावेत, आपल्या जबाबदारीवर रिस्क घ्यावी आणि सही सलामत आपापल्या घरी पोचावं. मी आत्ता तो या दगडाच्या अगदी मध्यभागावर चढण केली आहे आम्ही दोघांनी, आणि हा इथून आता हा पुढे आम्ही हा दगड चढणार आहोत. लय नको पडायला जाऊ. ढकललं तर पडायचं नाही ना ह्यो. कसा थांबला एवढीच्या दगडीवर नुसता. माझी तर फुल टर्की होती, एक एक पाऊल टाकायचं म्हटला तरी. आणि भाऊ जातोय पटापटा पुढे. मला अशा वेळेस सारा कुठून कॉन्फिडन्स येतो काय माहिती, थोडंसं हे होतं. मला असं वाटतंय का काय आता हे दगड येते का काय माझ्या अंगावर. घाबरू नकोस गाण. नाही चल, हात ठेवलेला मजबूत आहे का. घेऊ हं? मजबूत होतो. आपल्याला प्रवास इथंच थांबवावा लागेल. अवघड आहे चढाय बरं का. चढाई अवघड असली तर नको रिस्क घेऊ. म्हणजे जाऊ शकतो तसं. लाल मुंग्या आहेत, मला मुंग्यांची भीती वाटते. हो, मुंग्या चावतात मला.
त्यामुळं आपण हा प्रवास इथंच आजचा थांबवतोय बरं का. मला एकदा तिथं येऊ देत ना. बरं ठीक आहे, थांब मी खाली येतो मग तू वर ये. मला जरा बघू दे कसं काय. बघ घे आढावा. दगड आहे, असा दगड असताना असा गेलो असतो आपण. हे रे बा, हा ना. इथून कसं काय जायची. गा ना जातोय आपण इथनं वर. जातोय ना. इथनं डायरेक्ट काढायचे भाऊ खाली. हो खाली काढायचंय. मला धरत यावं लागेल. ये थोडंसं आम्ही पुढे आल्यानंतर प्रयत्न केल्यानंतर आम्हाला एक वाट सापडली आहे. आत्ता आम्ही त्या वाटेने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आमच्या आवाक्यातली वाट तशी, म्हणून आम्ही हा प्रयत्न मी करतो. कसा आहे ये ना त्याला मागच्या आला तर एक हाताने ते फांदीला. हां इकडे एक टाक. कुठं इकडे ह्या. हां हां ह्या फांदीला डायरेक्ट पाय टाक पुढं बिंदास्त. हां हां आलास. गणूच्या चेहऱ्यावर एक विजयाचं हास्य. कसं काय वाटतंय का ना. एक नंबर. इथून कुठे आहे आता. काय व्ह्यू दिसतोय. आत्ता आम्ही त्यासारखा दिसणाऱ्या डोंगराचा एक फक्त टापू पार केला आहे. तर एवढं जबरदस्त थ्रिल होतं ना वर चढताना ह्या दगडी. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आधार न घेता, म्हणजे दुसऱ्या हातांशिवाय आम्ही चढलो आहे. एकदम छान वाटलं. छान म्हणजे थोडीशी भीती वाटत होती, पण जे आवाक्यात आहे ते आम्ही करणार. आवाक्याच्या बाहेरचा आम्ही हात नाही लावणार. झाडे कसली. हा ना. बघा भाऊ गेला. सोपं आहे रे. ये बिंदास ये तू. पंच्या गावात ह्यो दगड दे रे ना, एवढ्याच दगडावर. कसा गेलाय. मला भीती कशाची वाटते भाऊ. हां दगड बिगड सटकून आहे गावात, नाही तरी मस्त आपण चढू शकतो कुठूनही. आणि कसं आम्ही आत्ता त्या दगडाच्या अगदी माथ्यावर पोचलोय. तुम्ही बघत असाल माझ्या चेहऱ्यावरचा आनंद. हो हो हो. आवर आवर. समोर पुरंदर धुक्यामध्ये हरवतोय. आत्ता वर पोचल्यानंतर जो आनंद आहे ना इकडे तो अवर्णनीय आहे. नजारे तर काय तुम्ही बघतायच. एक एक पाऊल मजबूतीनं टाकत पुढे पुढे आम्ही सरकतोय. आणि आत्ता त्या अगदी सर्वात उंच अशा त्या चुळक्याच्या दगडी भागावर मी पोचलोय. वा. ज्यांना इथं येऊन गेलेलेच आपल्या अगोदर गेलेत की काय. बघू शकता इथे एक ध्वज लावलेला आहे, म्हणजेच इथे कोणीतरी येऊन गेले. समोर दिसतोय तो वज्रगड.
एक नंबर अशा वातावरणात आम्ही आत्ता इथं या पण आलोय आम्ही. येऊ वाटलं आम्हाला, चला आमच्या आवाक्यातला वाटला हा किल्ला, आपला हा असा पॉईंट जावं म्हटलं. आत्ता आम्ही धुक्यात थोडक्यात हरवू शकतो. धुकं आमच्या दिशेने आगे कुछ करतंय. आणि छान अनुभव असेल धुक्यातला. इथं खाली गावं पाहतोय आपण, पाणलोट क्षेत्राची अप्रतिम कामं केली आहेत या गावाने. इथं पाहतोय तर प्रत्येक वाडी वस्तीच्या कडेला आपल्याला धरण पाहायला भेटेल. यार थंडी व कशी वाजायला लागली लगेच. जन्नत. आणि आता आम्ही पोचलोय स्वर्गामध्ये. बघत असाल तुम्ही पुरंदर आमच्या पाठीमागे होता, पूर्ण झाकून गेलाय त्याच्यामध्ये दुःखामध्ये. इथं दुःख वर येत आहे. आयुष्यामध्ये कधी असं ज्यावेळेस आपण बाहेर पडू त्यावेळेस आपल्याला माहीत नसते की आपण घरी पोचू की न पोचू. आपल्या अवतीभोवती अशाही काही घटक आहेत की जे आपल्याला म्हणजे असं जावं वाटतं तिकडं, पण आपण जाऊ शकत नाही. कारण की आपल्याला असं वाटतं आपलं काम महत्त्वाचं, हे महत्त्वाचं, ते महत्त्वाचं. मित्र, आयुष्यामध्ये आपल्या खूप असे क्षण येतात की आपल्याला तिथं एखाद्या ठिकाणी जाऊ वाटतं, आपण नंतर जाऊ, परत कधीतरी जाऊ, आणि ती परत कधी वेळ येतच नाही आणि आपलं जाणं राहून जातं, आपलं जायचं राहून जातं. आणि अशाच आपण खूप साऱ्या गोष्टी मिस करत आलो आत्तापर्यंत. आत्ता आम्ही जो टापू आहे तो आमच्या घरापासून मी पाहत होतो की हा अंगठ्यासारखा असा दिसणारा बघा असा पुरंदर किल्ला तर आमच्या इथून अगदी स्पष्ट दिसतो त्याचा भारदस्तपणा, डौलदारपणा. आणि पुरंदर किल्ला संपता वज्रगडाच्या खालच्या बाजूला म्हणजे पूर्वेच्या साईडला हा टापू स्थित आहे. तर या टापूला आम्ही घरापासून पाहायचो तर असा अंगठ्यासारखा भाग. आज मी त्या जागेवर येऊन बघतोय तो कसा आहे, काय आहे, नक्की काय आहे तो. आणि तो मला या भागामध्ये कामानिमित्त आल्यामुळं पाहायला मिळाला. त्यामुळे मला खूप छान वाटतं की मी माझ्या आयुष्यामधील एक गोष्ट आहे की जी मी करणार होतो, जी मला करायची होती, ती माझ्याकडून पूर्ण झाली. मी तिथं जाऊन आलो. अगदी नेहमी सारख्या म्हणजे ज्या गोष्टी नावाजलेल्या आहेत त्या ठिकाणी न जाता मला अशा शांत आणि या ठिकाणी जायला आवडतं. नक्कीच तुम्हालाही अशा ठिकाणांना भेट द्यायला आवडत असेल तर वाट कसली बघताय मग? मनात आलं तर निघायचं, कारण की आज जी वेळ आहे ती उद्या असेलच हे सांगता येत नाही. आणि आजच्या वेळेचा आपण शक्य तेवढा उपयोग करून घ्यायचा आहे. कुठला पाय टाकू रे? टाक कोणता बी जमल ते. जण आता परत कधी जरी आलं तरी आपण येऊ शकतो इकडे.
हे आता लय सनाट आलेल्या का आभाळ ए, हा एवढा कातळ आम्ही वर चढून गेलो होतो. आम्हाला वाटलंही नव्हतं ह्या इथंच उभा होतो आम्ही पायथ्याला की हा आम्ही पार करू. आणि आम्ही गेलो आणि आम्ही परत देखील आलोय खाली तेही सुखरूप. चला इच्छाशक्ती असेल ना तर माणूस काही करू शकतो. आजच्या ट्रेकने आपला कॉन्फिडन्स वाढवलाय.